नमस्कार. मी कॉम्रेड राजू देसले. महाराष्ट्रातील सर्व आयटेक संलग्न सर्व संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात काम करत असलेल्या आशा गटप्रवर्तक, अंशकालीन स्त्री परिचर, त्याचप्रमाणे घर कामगार संघटना असेल, त्याचप्रमाणे ग्रामरोजगार सेवक असतील, बांधकाम कामगार असतील, या सगळ्यांना, त्याचप्रमाणे औद्योगिक कामगार, इतर क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कामगार बंधू आणि भगिनींना या व्हिडिओद्वारे एक सांगू इच्छितो की येत्या 12 फेब्रुवारी रोजी आयटकसह देशातल्या सर्व कामगार संघटनांनी एक दिवसाचा संप पुकारलेला आहे. एक दिवसाचं आंदोलन देशव्यापी जाहीर केलेलं आहे. 12 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ह्या आंदोलनामध्ये देशातील हजारो लाखो कामगार या संपात सहभागी होणार आहेत, आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. कारण या देशात कामगार कष्टकऱ्यांच्या चळवळीने मिळवलेले कामगार कायदे हे बदल करून 4 कोडमध्ये त्याचं रूपांतर करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे या देशातल्या कष्टकऱ्यांच्या कायद्याला हात लावण्याचा प्रयत्न देशाच्या कामगार मंत्रालयाने केलेला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कामगार चळवळीपुढे अनेक आव्हानं उभे राहत आहेत. संघटना नोंदणीपासून तर त्याचप्रमाणे कामगारांना मिळणाऱ्या न्यायापर्यंत. एखादी आस्थापना बंद करायची असेल तर पूर्वी 100 जरी कामगार असतील तरी राज्य सरकारची परवानगी मागावी लागत होती. आता 300 कामगारांना त्यांनी मर्यादा नेलेली आहे. अशा प्रकारचे अनेक कामगार विरोधी, कर्मचारी विरोधी कायदे या देशाच्या केंद्र सरकारने मंजूर केलेले आहेत. त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहोत की मोठ्या प्रमाणात योजना कर्मचारी, असंघटित कामगार यांची संख्या वाढलेली आपण पाहत आहोत आणि म्हणून केंद्र सरकारच्या ह्या सगळ्या कृतीचा निषेध करत त्याचप्रमाणे केंद्राच्या संदर्भातल्या ज्या काही मागण्या आहेत देशव्यापी, त्या पुढे नेण्यासाठी हा 12 फेब्रुवारीचा संप संपूर्ण देशभर होतो आहे. या संपात आयटक संपूर्ण देशातल्या ह्या कामगार संघटनेच्या ह्या आंदोलनामध्ये सहभागी आहोत. आपली भूमिका आहे सर्व कामगार संघटनांनी एकत्र येऊन कामगार वर्गाच्या, कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरती काम केलं पाहिजे, ही आयटकची भूमिका आहे आणि म्हणून मोठ्या संख्येने आपापल्या संघटनाच्या मागण्या घेत, निवेदन घेत आपण हे 12 फेब्रुवारीचं आंदोलन करायचं आहे, असं मी आपल्याला ह्या व्हिडिओच्याद्वारे आवाहन करतो. आपल्याला कल्पना आहे की आशा गटप्रवर्तकांच्या प्रश्नाच्या बाबतीत देशभर आपल्याला कल्पना आहे की 2019 नंतर केंद्र सरकारने कोणत्याच प्रकारचा मोबदल्यामध्ये वाढ केलेली नाही. म्हणून आशा गटप्रवर्तकांच्या मोबदल्यामध्ये त्वरित वाढ केली पाहिजे, ही महत्त्वाची मागणी याच्यामध्ये आहे. आश्वासनं मिळालीत परंतु कृती ह्या केंद्र सरकारने केलेली नाही. गटप्रवर्तकांचा महाराष्ट्राचा प्रस्ताव हा दिल्लीच्या दरबारी गेलेला आहे, परंतु आजपर्यंत त्याच्यावरती निर्णय झालेला नाही. बोलता बोलता 2 वर्षापेक्षा अधिक काल या संपर्क निघून गेलेला आहे आणि म्हणून गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे, हा निर्णयसुद्धा केंद्र सरकारने त्वरित घ्यावा, ही मागणी आपली आहे. कंत्राटी नर्सेस असतील त्यांना त्याचप्रमाणे कंत्राटी नर्सेसला समान कामाला समान वेतन मिळालं पाहिजे, ही भूमिका आपल्या आयटक संघटनेची आहे. त्यांना कायम केलं पाहिजे, या मागणीसाठीही आपण पाठपुरावा करत आहोत. त्याचप्रमाणे कामगारांसाठी संपूर्ण केंद्र सरकारने कायदा करावा आणि त्यांना सामाजिक सुरक्षा देण्याचा निर्णय घ्यावा. बांधकाम कामगारांच्या ज्या योजना आहेत त्यांनासुद्धा संपूर्ण योजनांचा लाभ होत नाही आणि म्हणून बांधकाम कामगारांना पेन्शनचा मुद्दा आणि सर्व कामगारांसाठीचा पेन्शनचा मुद्दासुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. अंशकालीन स्त्री परिचारांच्या बाबतीत केंद्र सरकार फक्त 100 रुपये देतं आणि महाराष्ट्र सरकार 2900 रुपये देतं. हा अतिशय वाईट आणि सगळ्यांना लाज वाटेल अशा प्रकारचा केंद्र सरकारची ही कृती आहे. अंशकालीन स्त्री परिचारांना त्या 100 रुपये जे केंद्र सरकार देते त्याच्यामध्ये भरीव अशी वाढ करण्याची मागणी आपण सातत्याने करत आहोत आणि म्हणून पुन्हा आपण ती मागणी या निमित्ताने करणार आहोत. ग्रामरोजगार सेवक मनरेगाच्या बाबतीत अतिशय वाईट पद्धतीने ह्या देशामध्ये निर्णय घेतलेला आहे. महात्मा गांधींचं नाव बदलण्यात आलं आणि नाव बदललं नाही तर ह्या योजनेला गुंडाळण्याचाच प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये होणार आहे, अशी भावना देशातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी सुद्धा व्यक्त केलेली आहे. कारण केंद्र सरकार मनरेगासाठी पूर्वी 90% अनुदान देत होतं, 10% राज्य सरकार करत होतं. आता ती जबाबदारी राज्यावरती 40% आणि केंद्राची 60% खर्चाची केलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मनरेगाच्या योजनेवर सुद्धा मोठा प्रभाव होणार आहे आणि म्हणून या योजनेमध्ये जो बदल केला आहे हा त्वरित रद्द करावा आणि मनरेगाचं काम चांगल्या प्रकारे चाललं पाहिजे, ही मागणी आपण करत आहोत. ग्रामरोजगार सेवकांना
कर्मचाऱ्याचा दर्जा दिला पाहिजे. महाराष्ट्र सरकारने 8,000 रुपये जाहीर केलेत, मात्र अद्याप दिलेले नाहीत. कोणत्याच प्रकारची सामाजिक सुरक्षा ग्रामरोजगार सेवकांना नाही आणि म्हणून या संपूर्ण मागण्यांसाठी आपण 12 फेब्रुवारीच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं प्रकारचं आव्हान या निमित्ताने करतो. आणि त्याचप्रमाणे इतर जे सर्व घटक आहेत, हातपंप कर्मचारी असतील, आपापल्या वेगवेगळ्या संघटना, आयटकला हजारो संघटना जॉईंट आहेत आणि म्हणून त्या संघटनेने आपापलं निवेदन तयार करत आपल्या मागण्या सर्वसामान्यापर्यंत पोहोचवत आपल्या लोकप्रतिनिधी जे खासदार आहेत, जे दिल्लीत बसतात, जे 12 फेब्रुवारीला संसद चालू असणार आहे, त्यांच्यापर्यंत सुद्धा आपल्या संघटनेचं मागण्यांचं निवेदन हे आपल्याला राज्यभर द्यायचं आहे. आणि म्हणून 12 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आंदोलनामध्ये महाराष्ट्राला आयटक संलग्न असलेल्या सर्व संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी झालं पाहिजे असं आवाहन करतो. आपल्याला कल्पना आहे की आशा गटप्रवर्तकांचं, स्त्री परिचारांचं आणि ग्रामरोजगार सेवकांचं 3-3, 4-4, 5-5 महिने मोबदला हा केंद्राचा, राज्याचा थकीत राहतो आहे. आणि म्हणून काम कसं करावं, जे काम करतात त्यांना योग्य मोबदला मिळत नाहीत आणि त्याचबरोबर तो सुद्धा वेळेवर न मिळता 3-3 महिने मानधन थकीत आहे. आणि म्हणून या सर्व गोष्टींचा आपण केंद्र सरकारचा निषेध करूया आणि केंद्र सरकारने कामगारांच्या हिताचे निर्णय घ्यावेत. सर्वांना सामाजिक सुरक्षा भेटली पाहिजे. आज आपल्याला कल्पना आहे की ऑनलाईन कामं सांगितले जात आहेत, परंतु कोणत्याच प्रकारचा मोबाईल हा दिलेला नाही. म्हणून अशा गटप्रवर्तकांना मोबाईल त्वरित दिला पाहिजे, ही सुद्धा मागणी आपली याच्यामध्ये असणार आहे. ऑनलाईनचा दबाव टाकला जातो आहे, परंतु त्यांना कोणत्या प्रकारची साधनं दिली जात नाही, योग्य प्रकारचं ट्रेनिंग मिळत नाहीत. त्याचप्रमाणे आयुष्कालीन स्त्री परिचारांना गणवेशसुद्धा दिला जात नाही. हे सगळे प्रश्न जे आपल्या समोरचे आहेत. आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना सन्मानाचं वेतन भेटलं पाहिजे, समान कामाला समान वेतन मिळालं पाहिजे. या सर्वसामान्य मागण्या घेऊन आपला हा संघर्ष आहे. या संघर्षाला आपण महाराष्ट्रातील आयटक संलग्न असलेल्या सर्व संघटना, आशा गटप्रवर्तक, स्त्री परिचार, घरकामगार मोलकरीण संघटना असेल, बांधकाम कामगार असतील, या सगळ्यांनी साथ द्यावी. कामगार, औद्योगिक कामगारसुद्धा मोठ्या संख्येने ह्या संपात सहभागी होत आहेत. बँक, LICचं खाजगीकरण केलं जातं आहे, त्या ठिकाणी भरती नाही आहे आणि म्हणून नवीन रोजगार निर्माण होत नाही आहे. अशा सर्व प्रकारचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. आणि EPS 95चे कामगार आहेत, जे सेवानिवृत्त झालेत, 40 वर्षे सेवा केली, त्यांना फक्त 2,000-3,000 रुपये फक्त त्यांना पेन्शन मिळते आहे. आपली मागणी आहे की सर्वांना चांगल्या प्रकारचं जीवन जगता यावं, यासाठी किमान पेन्शन 9,000 रुपये अधिक महागाई भत्ता मिळाला पाहिजे, ही सुद्धा महत्त्वाची मागणी आपण करत आहोत. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये मोठ्या संख्येने आपण 12 फेब्रुवारीच्या संदर्भात देशव्यापी जे आंदोलन होईल त्यामध्ये आपापल्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आंदोलन करावं आणि आपल्या मागण्या ह्या सरकारपर्यंत पोहोचतील अशा प्रकारचा प्रयत्न करावा. अशा कर्मचाऱ्यांनी आयुष्यभर काम केलं, परंतु आता 60व्या वर्षी त्यांना रिटायर करण्याचा अचानक निर्णय घेतल्यामुळे अनेक महिला ज्यांना 2 पैसे आत्ता मिळायला लागले होते त्यांना घरी पाठवलेले. आपली मागणी आहे की त्यांना 65 वर्ष वयापर्यंत काम करण्याची संधी मिळावी किंवा त्यांना त्वरित 5,000 रुपये तरी त्यांना पेन्शन चालू केली तर त्यांना मदत होऊ शकते. आणि म्हणून आपली मागणी आहे की आशा गटप्रवर्तकांची वयाची मर्यादा ही 65 वर्षापर्यंत कमीत कमी जुन्या गटप्रवर्तकांसाठी तरी लागू करावी आणि त्वरित त्यांचा पेन्शनचा प्रश्नसुद्धा मार्गी लावावा. कारण या देशामध्ये प्रत्येकाला पेन्शन आहे, आमदाराला पेन्शन, खासदाराला पेन्शन, तर आम्हाला पेन्शन का नाही, हा प्रश्न आपण कष्टकऱ्यांनी रस्त्यावर उतरूनच विचारावा लागेल. त्याशिवाय आपल्याला कोणीही आयतं देणार नाही, कारण कामगार वर्गाला लढल्याशिवाय काही मिळत नाहीत. आणि म्हणून आपल्या ह्या हक्कासाठी आपण मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये या 12 फेब्रुवारीच्या देशव्यापी संप आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन या व्हिडिओच्याद्वारे करतो. आपापल्या मागण्या आपल्या विभागाला पाठवा, त्याचा प्रचार करा, सभासदांना समजून सांगा. आपल्या सर्व सभासदांपर्यंत 12 फेब्रुवारीचं आंदोलन कशासाठी, यासाठी आपण प्रयत्न करावं. प्रत्येक संघटनेच्या मागण्यांसंदर्भात स्वतंत्र व्हिडिओसुद्धा मी करणार आहे, परंतु आयटकचं भूमिका म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करतो की मोठ्या संख्येने आपण आयटकने ह्या 12 फेब्रुवारीच्या आंदोलन यशस्वी करण्याकरता सहकार्य करावं. सर्वांना जय भीम, लाल सलाम.